फॅमिली आणि त्यांचा मुलगा सगळेचे सगळे आता गेले बीडमध्ये राहायला. ते हाय वैजापूरची जवळपास 150 किलोमीटरवरती राहू राहिले. परिस्थिती त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे आता साहेब का म्हणजे सगळे नातेगोते सगळे लांब गेले. ते मुलाचं शिक्षण तुटलंय. त्या ताईंचे पूर्ण तिथलं जे काही शेताचे कामं वगैरे ते सगळे तुटली. त्यांची परिस्थिती पण अशी नाही का ते एकदम मोठा खर्च करू शकते आणि त्यांना आता गेवराईमध्ये राहावं लागतंय. तरी आमची म्हणजे सगळ्या शिवभक्तांकडून तुम्हाला विनंती, तुम्ही अध्यक्ष गोसेवा आयोगाचे, तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला, तुम्ही आपल्या जिल्ह्याची आणि वैजापूर हा आपल्याला चिटकून तालुका आहे, तरी तुम्ही थोडं प्रशासनाला बोलावं आणि अजय पाटलांची जी तडीपारीची ऑर्डर काढलेली तेवढी रद्द जर झाली तर आपलं एक गोरक्षक जो तळमळीने रस्त्यावर काम करतोय रात्री अपरात्री काय वाचवण्याचं, तर त्यांचं म्हणजे परिवार सुस्थितीत राहील. कारण ते बरेचसे टेन्शन मध्ये आलेले आहेत परिवार पूर्ण. तडीपारी काय बेसिसवर केली तुम्हाला मी टाकलीन फाईल टाकलीन सर तुम्हाला. हा आणि मेन विषय तोच आहे त्याच्यामध्ये. कारण आताच त्यांनी एक महिन्याभरापूर्वी समृद्धीला मोठं गोमांस पकडलं होतं. तेवढं करा.